सकाळचे 11 वाजले आहेत. आज गणपती बाप्पांचा 4था दिवस आहे. आज गौरी आगमन आहे आणि एव्हाना गौरी आगमन झालं सुद्धा असेल. आपल्या सगळ्या बहिणी काल रात्रीच मांडावर झोपायला गेलेल्या आणि दादा बहिणी रात्री 12 वाजता आले. त्यानंतर झोपायला उशीर झाला, मग उठायला उशीर झाला. हा आमचा संजू काका बघ रे. भजी खातोय. सो आज पण पोट्यात बरीच गर्दी आहे, चाकरमानी भरपूर आहेत. सो जरा मार्केटिंग करायला आले, घरचं सामान वगैरे. उद्या गणपती बाप्पाचा गौरी गणपतीसाठी उद्या भजन असणार. सो आमच्याकडून आम्ही पॅटीस ठेवलेत. सो त्यासाठी थोडं साहित्य घ्यायचं आहे. तर दादाला म्हटलं मला 1 किलो केसर दे. तो बोलला आता सध्या एवढीच घेऊन जा, तर बाकीची लवकर मागवा. आणि आता हे घरचं साहित्य घेतलंय. हे दादाचं होम ब्रँड आहे, वड्यांचं पीठ छान असतं. दादाकडे ऍक्च्युली सगळंच छान असतं, कारण दादा छान आहे. बाबू शिष्यवृत्ती भेटली आपल्याला. मस्त गोड असतं रे. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ स्वागत आहे. फोंड्यातला बाजार तर आपला आवरला आहे. बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मिळाल्यात. तेजसला गौरीच्या दिवशी मसाला दूध ठेवायचं त्याच्याकडून. सो त्याला एव्हरेजचे जे दूध मसाला पाकिट असतात ते पण मिळालेत. आणि मी आणि श्वेता आम्ही मिळून पेटीस करणार आहोत आपल्याकडून. सो पेटीसचं पण सामान घेतलं आहे. बरा मस्त. काय म्हणताय? खूप छान वाटलं भेटून. थँक्यू. सेम हिअर. तुम्हाला कुठलं गाव? काय काय करतात मग? गावाकडे वडिलांकडे. आमच्याकडे पण यावं मग बायबड. छान वाटलं भेटून. काळजी घ्या. ओके. हां, तर मी म्हणतो आजचा 4था दिवस आहे. गौरी आगमन झालेलं आहे आणि थोड्या वेळात आपण मांडावर पण बसू. परत नाग्याकडे पण जायचं आहे. भाऊ 2 दिवस रागावलाय आम्ही गेलो नाही म्हणून. आणि तेजस गावी आल्यापासून असा पुरा गावठीच झालाय. मला वाटत नाही तो मुंबईत राहतो. आणि आता जाईल त्यावेळी मला इतकं वाईट वाटेल. मला सारखी आठवण राहील त्याची थोडे दिवस. आणि हे काका आहेत, यांच्याकडे माझे 50 रुपये गेली 1.5 वर्ष, पण हे काय देत नाहीत मला. गावाले बरी काय शेंडवल असतो त्याचा हा मोहर. ह्याची भाजी छान लागते. पण तो भरपूर भेटला पाहिजे. भरपूर भेटला पाहिजे. होईल तो आता फुलतो हा. कशावर करतात ती भाजी? कांद्यावर? हा, कांद्यावर आणि कोकम जरा टाकतात. कांदा मिरची की मसाला? नाही, मसाला. ओके. जरासं वाटण. सर मित्रांनो, मांडावरून आता घरी येईल. थयत नालय जरा बरा वाटला, फ्रेश वाटतंय. आता जाऊन जरा परिवार खेळूया जर जागी असेल तर. बाकी आईने पोटा पाण्याची काय व्यवस्था केली ती बघूया, जेवूया आणि मग जरा वाडीतले गणपती फिरूया. अहो काय तुम्ही तू कधी आला तू? टिकली लाव. हे तू काय करतो? परी तू काय करतो? चिनू कुठे? चिनू कशी करते? माव माव अशी करते. ये आला ये इकडे ये. बाहेर ये. अरे वा 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 वा. मी तुला टाकून गेलेलो बाळा. ए दादू कुठे असतो? दादू दादा वर आहे ना. दादू कुठे असतो? दादू दादा दादू कुठे? दादू
दादू कुठे आहे? खाली असतो आता. दादा नाही हा नाही, चिनूचा दादू. चिनूचा दादा. चिनू कुठे आहे? दोडक्याची भाजी, पप्पांच्या हातचं लोणचं, आंबोळी. हे कोणी गेलंय? आई नाही. हे काय हा? शेंगपडीची आमटी. हा तुला काय, तुला पाहिजे? तुला पाहिजे? आजू माझा ना बरी, आजू माझा. हे बरी, आजू माझा. बाय 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 बाय. चला जेव घ्या वहिनी, उद्या बकऱ्याचा. अरे उद्या होस आहे. नाही हो, गौरीला बकऱ्याचा. मी सकाळीच जातले. जेव घेऊ, उद्याचा उद्या बघूया. तर हा बाप्पा आपल्या विवेक सावंतच्या घरचा आहे आणि खूप छान आहे गणपतीची मूर्ती. आत्ताच उम्याकडून आलो, पण इथे रश होता त्यामुळे शूट नाही करता येणार. सो इथून आता आपल्या वाडीत जाऊ. आता पेंडिंग राहिला पत्या रसमाचा, आबा सावताचा, ते नंतर नागेश ऑलरेडी केलं. बंधू पाया पडून घ्या. वाजे घेऊन चलो तू आता येलं काय गोव्यासून? ना झाले 4-5 दिवस मी. मग बॅग घेऊनच फिरतो सगळीकडे? हो तबलो ना वाजव होतो यो. डबलची असेल ना तू? बाकी मोठो बुवा बरे आहेत सगळे? होय. सगळे आजोबा विजोबा सगळे बरे आहेत? त्यांना माझी घेऊन पण बरी यायचं, आहेत. त्यांना घेऊन यायचं ना सगळ्यांका, आज्यांका, कुरसाक. आणि हे बाहेर ठेवले असते, मूळ सोडून गेले असते. किती दिवस? 7 गणपती सोडून. काय तो एक फोन पण नाही केला गेला. शाप टाकलं आमका. काही चुकी झाली असेल तर माफी द्यावा आणि काय. बाकी ठीक ना? तू आता माझ्या ताईक विचारले मग सांग बाबा. बरं चालत. भेटायचं होता. ओके. तर आई पप्पा दादा बहिणीच्या वंशाच्या शॉपिंगसाठी फोंड्यात गेलेत. परी श्वेताकडे आहे, आजी इथे घरी आहे आणि या आमची 2 पोरा, एक दादू एक चिनू. ही अंकिताकडून आणलेली मांजरात. चिनू तू दादू आहेस, चिनू हां व्हेरी गुड. आणि मी आणि तेजस आम्ही दोघे चाललो आहे आता व्हाळात खेकडे पकडायला. आमच्याकडे 1 तास आहे अजून भजन सुरू व्हायला. सो कोणी घेतलं आहे हे का, दांडो घेतलं आहे, बॅटरी घेतलं आहे आणि जरा व्हाळ फिरूया. ऑलरेडी आमच्याकडे 2 कुर्ले होत आणि 2 गावतात का बघूया. आया मेरा शेर आया. चलो लेट्स गो. काय म्हणतो? बेकार तरी आता कमी आहे, मध्यंतरी लय बुळबुळीत झाला सगळा. नटरंग लावले नाही. वहिनीचा फोन येतोय. वहिनी फोन करतायत. भवानी पहिली बोनी झालेली आहे माझ्या भावाला. अर्ध्या तासात एवढ्या खेकड्या आणल्या. हा गेलास कुठे तू? बघ आईला दाखव रे. ते म्हणतात तुझ्या वाट बघते तुझी आणि किती होते मी खेकडाला जाईल. आम्ही जाऊ 8:30ला गेला हे बघ, 9ला 9:15ला गेला पण. एक भजना टाइम आणा म्हटलं जरा राऊंड मारून येऊ. फेरफटका मारून येऊ. सो सगळ्यांना शुभ सकाळ. शिवगणकडे आलोय. कांदा भजी गरम गरम तयार होते. श्वेतासाठी वडापाव काहीतरी बांधून ठेवल्यानं बोललो आणि गेलाय चटणी बघायला. आता भजी माझ्या भरोशावर आहे. एकदा ती चांगली तरी होईल, नाही तर करपेल तरी. बिंदास धंदो सोडून जातो कोणच्या पण भरोशावर. आणि फोंड्यात आज तशी गर्दी कमी आहे त्यामुळे गाडी लेफ्ट साईडला पार्क करून ठेवली. श्वेताने खीर केली आज सगळ्यांसाठी, तर त्यासाठी ड्रोन घ्यायला आलेलो. आता एवढा खाल्ला किंवा घेऊन पार्सल घेतला की आजच्या दिवसाची सुरुवात करूया.
सुनेच्या राज्यात बाकी सासूबाई आराम करता हा. नाही सोडलं तर बेकार दिसत 70 रुपये फोटो. मला free 70 आहे. रुपये मला फ्री आहे. मला हाय कर कोंडू हाय कर हाय. आता बाय कर. डोक्यावर कसं राहतो गणपती स्तोत्र तिने आणलं स्वतःचा म्हणजे सुपल्या चांगल्या आहेत म्हणतो. अगं सुपल्या मोठ्या आहेत या. हा राहू दे आता काय करणार. उंच अर्षद हे अर्षद बदलते अरे अक्षय वाकडे आहे उंच कोण आहे अक्षय अक्षय ते जर बदललं समय समाज डोक्यात जाऊ जरा सरकून लागत चौरंग हे नाही हो पिन काढच तो हे बघ हे बघा तर मंडळी हर्षद रासम, त्यानंतर तिकडे तो सोनू रासम ज्याच्या आपण लग्नात गेलेलो, आणि आमचा दादा अक्षय रासम. या तिघांचे हे पहिले व्यवसाय लग्नानंतरचं. सो इथे ही 5 फळं आम्ही कापली आहेत. माझा बॉट कापला गेला यांच्या फळांच्या. माझ्या बायन माका चुनो लावल्यात. ती आता चुनोच घेऊन फिरता. माझ्या बोटाक लागला ना हो, काकाक लागला म्हणून चुन्याची 2 चुरी लागली. हा सफरचंद कुठे ते काय तिकडे आईकडे चार काय आला. 4 बारीक सुपा 1 मोठा सूप ना, बरोबर ना काकी. पानांका हळद कुंकू लावून मग 5 भाजी ठेवायची. ए आई काम झालंय काय ते बाई बघून घे. बाई ए बाई ए बाई दे ना आता, दे ना आता, दे ना दे ना दे ना. बोटात लागलं ना का, बू झाला बू. गाणी गाणी. तर मित्रांनो, ही ट्रॅव्हलर आमच्या भावाची आहे, ज्याचं नाव आहे प्रतीक रासम. आणि तुम्हाला कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाड्यासाठी गाडी हवी असेल किंवा मुंबईत जायसाठी, तर हिच्या नातवाची गाडी आहे, ह्याच्या भावाची गाडी आहे, हिच्या पुतण्याची, ह्याच्या भावाची. बरं हा नमस्कार, वेलकम वेलकम. मांडेव देवस्थानातर्फे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. लिंबू पाण्याची व्यवस्था उद्या संध्याकाळी करू. आत्ता पुरता तुम्ही फक्त पाणी प्या सावकाश. तुम्ही सौभाग्यवती त्यांना लावलं का तुमचं लावलेलं कुठे दिसतच नाही, त्याला भरपूर लावा. नाही बरोबर आहे, ठीक आहे. लांब आहे, ते बघा. बाई बो. अरे आजी काय दुकान खोलून बसली या. मेकअप का काय मी काय म्हणताय पूर्वी काय तर होता मेकअप. आणि पूर्वी आधी याची काळात मेकअप बिकअप होता तेव्हा पावडर फक्त. हा तेव्हा पावडर तरी होती काय, पावडर रक्का चेंडीचो पालो साबून अंगात असायचो त्याचा. काय काय त्या गणपतीकडे बघा, एक नमस्कार करा. श्रीमन महागणाधिपते नमः. त्याचं नाव काय माहिती आहे का? या गणपतीचं नाव काय सांगा बघूया एकाने कोणीतरी. ऐकून घ्या. सिद्धिविनायक पार्थिव देवता. काय म्हटलं? पार्थिव म्हणजे मातीचा आणि सिद्धिविनायक म्हणजे गणपती. करा नमस्कार. सिद्धिविनायक पार्थिव देवताय नमः नमस्कारो. मी गौरीच्याकडे बघा. गौरी विनायक देवताय नमः.
प्रथमेश नामना वशिष्ठ पुत्र हर्षद नामना वशिष्ठ पुत्र उत्पन्न आहे. मम म्हणा, सगळ्यांनी म्हणायचं, बायकांनी सुद्धा. मम काम क्षेम स्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ सकल पीडा परिहारार्थ मनेप्सित सकल मनोरथ सिद्ध्यर्थम. बघा आता हा शब्द जड जाईल, व्यवस्थित म्हणा. वंश परंपरागत कार्य धार्मिक विधी संपादन कर्म. हातापाणी घेऊन खाली सोडा. तरी हा हात जोडा. ए गुंडू, वंश प्रत्येकाने हातात घ्या. सगळ्यांनी ए गुंडू वंश परंपरागत काय करतं रे? सर्वोपचारार्थी. वंशामध्ये तांदूळ टाका. धीर भवन प्रियंका नमस्करोमी. आता इकडे बघा, एक फुल घ्यायचं, पाण्यामध्ये भिजवायचं 5 वेळा. असं होय म्हणा, आहेत दिसत आहे. हा झालं. 5 फळं आहेत. लक्ष त्याच्यात नारळ काही दिसत नाही. एक आहे आहे ना, नारळ आहे ना. हा म्हणा. पंचोपचारी पूजन प्रित्यर्थ श्री वंश परंपरा गत सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. टाका अक्षता आणि फुलासहित अक्षता टाका. काय सांगतो ते ऐका. देवीला, ह्या देवीला, कुठल्याही देवीला जगामध्ये विश्वात जेवढ्या देवी आहेत त्यांना पिवळं फुल आवडतं. पिवळं शेवंतीचं किंवा झेंडू. गंधात बुडवा, गंधात बुडवा. सौभाग्यवती हळद कुंकवामध्ये भिजवा. हळद कुंकवामध्ये पहिली हळद, नंतर कुंकू. घेतलं का? हळद आणि कुंकवामध्ये भिजवा. प्रार्थना करा आणि वंशामध्ये टाका. वंश परंपरांगत सकल पूजार्थे हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्य समर्पया. किती वाजता? नाही नाही, नाटक किती वाजता? मी गाणं सांगते वेळी पटकन नाव सांगा पुन्हा. हा. जय जगदंबा पावणादेवी माते ग्रामदैव कुलाचार विडा अर्पण करून या इथे धार्मिक विधी संपादन केलेले, अर्थात वंश परंपरांगत त्यांच्या जीवनात जे सुखमय शांती आहे त्याचा आनंदाचा त्यांना त्रिकाळ आनंद मिळावा. त्याचप्रमाणे शांती, वृद्धी, चैतन्य, मनामध्ये चांगले विचार, ऐश्वर्य, त्याचप्रमाणे देवतेनं तुमची कृपादृष्टी अखंड अशी राहावी याकरता त्यांनी 1चे 21 आणि 5चे 25 त्यांचे वृद्धिंगत घडावे. संसारामध्ये पहिलंच हे पाऊल आहे त्यांचं. लग्नविधी झाल्यानंतर दान धर्म करणं, वृद्धी वाढवणं, त्याचप्रमाणे मना आणि मंगल असा आशीर्वाद श्री पार्थिव देवते आणि गौरी विनायक देवतेनं तुम्ही द्यायचा आहे. आणि सर्वांची ही वंश वाढवण्याकरता हे कार्य त्यांनी वंशा भरून या इथे आपल्या चरणी मानवलेलं आहे. तेव्हा देवतेनं हे गोड मानून घ्या. सर्वप्रथम गणपतीचं पूजन, त्याचप्रमाणे बाजूला ग्रामदेवतेपासून सर्वांना नारळ श्रीफळ आळसात ठेवून विडा अर्पण करून मनोभावे हे पूजन केलेलं आहे. सर्वस्वी दया करा, कृपा करा, आनंद द्या, सौख्य द्या, भरभराटी द्या. मुलं जी आहेत त्यांना उदंड श्रेय शांती द्या, पुष्टी द्या, वृद्धी द्या, चैतन्य द्या. आणि ह्या आज मांडावरती ही सर्व एकोपायणी मंडळी येतात आणि मनोभावे 5 दिवस 7 दिवस किंवा 11 दिवस गणनाथा, गणेश्वरा, पार्थिव सिद्धिविनायक देवते आपली सेवा आवर्जून मनोभावे या इथे करतात. याही वर्षी 2024 सालमध्ये हे सर्व मनोभावे त्यांनी या इथे आलेली आहेत, सेवा चाकरी करता आहेत. त्या सेवेमध्ये यांना सर्वांना बरकत, शांती, वृद्धी, चैतन्य, त्याचप्रमाणे त्यांची काही मंडळींची कामं समजा राहिलेली असतील तर त्यालाही गती प्राप्त व्हावी. आणि सर्वस्वी देवतेनं या भक्तगणांवरती कृपादृष्टी आपली अनंत अशी राहावी. घरातील ज्या सुगरणी आहेत जेवण करणाऱ्या त्यांनी मनोभावे जे जेवण आपल्याला पदार्थ नाना प्रकारचे मेनू तयार करून दाखवलेले आहेत त्यामध्ये आनंद व्यक्त करावा. त्यांनाही याहीपेक्षा सद्विचार सत्संग घडावेत आणि गृहिणींना जेवणामध्ये नैवेद्यामध्ये आणखी त्यांना प्राणंतता मिळावी, शांती मिळावी, पुष्टी मिळावी, वृद्धी मिळावी, चैतन्य मिळावं. लहान मुलं आहेत त्यांना सद्गुण सद्विचार घडावेत आणि एकोपाने ही मंडळी राहतात. त्या एकोप्यामध्ये गुण्या गोविंदामध्ये आनंद द्यावा. हे केलेलं कार्य आपल्या चरणी रुजू करून घ्या. सर्वस्वी दया करा,
आणि सर्वांचं मंगल मनोरथ पूर्ण करून बरं करून कल्याण करून घ्या. बोला श्री पावणा देवी मंगलमूर्ती गौरी आई माते की गणपतीची नाही ज्यांनी बांधलेली आहे त्यांना एक एक नारळ आता द्यायचा, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा, ऐकून घ्या. आणि मग हा वौसा घेऊन 5 जवळ गौरी विनायक देवतांना भेट घेऊन तिच्याकडे तो हा वौसा मानून मग तसंच तो वौसा ठेवावा. गाठ सोडायची नाही, तसंच हे बाजूला ठेवायचं. आणि वरण भात भाजी काय हा तर व्यवस्थित याचा सांग पोटभर खायचं. हा जय श्रीराम. समजलं? चला हा की आपल्या जीवनामध्ये जसं वडील आजोबा आणि पणजोबा यांना मुलं झाली आणि त्याची वृद्धी झाली आणि पेट वाढलं जसं ध्रुवासारखं आणि हेशीच्या बांबूसारखं, तसं संसारामध्ये आपल्याला मुलं होऊन आपलं जे काय कर्तव्य आहे जीवनामध्ये येणारे क्षण ते आनंदमय वृद्धिंगत घडावेत आणि वंश वाढावा याकरता ही वंशाची पूजा आहे. अच्छा. ही गणपतीच्या पुढ्यात आणि गौरी विनायक देवतेच्या पुढ्यात त्यांचे आशीर्वाद, ग्रामदेवतेचे आशीर्वाद घेऊन हे कार्य केलेलं आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद या माहितीसाठी. तर मंडळी वंशाची पूजा झालेली आहे. आता जे यंदा ओवसले आहेत ते जवळपासच्या 5 गौरी आणि गणपती जिथे आहे तिथे जाऊन आपलं सूप गौरी आई समोर ठेवणार आणि ते मानवून घेणार, म्हणजे त्यांचा आशीर्वाद घेणार. आणि सोबतच वहिनी तिच्या माहेरी जाईल. प्रत्येकजण आपापल्या माहेरी जातो जर जवळ असेल तर, नसेल तर मग माझ्या मामाकडे आम्ही लास्ट टाइम गेलेलो, नाग्याकडे गेलेलो. बघू आता हे कुठे कुठे जातो. आणि माझ्या सगळ्या बहिणी आहेत त्या पुढच्या वर्षी कदाचित दिसणार नाही. हिचं नाव हिमानी आहे, ही दिसेल अजून 1 वर्ष. ही रसिका आहे, ही हॉटेल मॅनेजमेंट मयुरी, फक्त सांगते, अजून करून काय घातलं नाही. ही लवकरच CA होईल अशी आम्हाला आशा आहे. तनू नाही, हे आमचंच आहे. एक 2 3 4 5 असं टेकवायचं. काय तर मॉपसा महागा. हर्षद आता ला कामा लादलं बाकी. आणि मग कुठे बाली तीन वेळा सामान. दादा कुठं आणि मग कुठे वहिनी सिंगापूर. हा 1 2 3 4 5 तेव्हा बाबा तू देवा महाराज आहे माझा गोवा. सिंगापूरला नेऊची सद्बुद्धी सुचान दे. पगारात 70% वाढ होते. हा हळू थांबत ते येऊ दे. 5 वेळा व्हायले 5 वेळा. आई आणला आई. किती 5. मला व्हिडिओ बघायला लागेल मग. बरं दादा आजीकडनं 500 येले. चला मंडळ जमा. पैसा अरे आडवा कॅमेरा पकड रे बाबा. एवढं काही 70 रुपये घरी जायला. कॅमेरा माझा झाल्यानंतर
बघू नको इकडे बघू नको सगळ्यांना सारखं बाबा शेटजी 200चा बंडल लावले. झाल्यानंतर इथे तुला भिरवणे का मी समजत ना. हा काय करू? नंतर गौरींचं झालं ना. अरे तुला समजता डिगू झाला का? आज गौरी झाल्यानंतर ना ते झाल्यानंतर नंतर इथे येऊन वंश कोणाकोणात द्यायचो मोठ्या माणसांना. बरोबर. तू मानदेव महाराज गौरी गणपती माते आहे आपले सालाबाद प्रमाणे दरवर्षीप्रमाणे तुझे वंशे आमच्या दांडेकरांनी घातलेले आहेत ते आहे सर मानवलेले आहेत आमच्या सुवासिनी बायकांनी सगळ्यांनी असेच दरवर्षी आपली सगळ्यांका सुखी ठेवून हे वंशाचा मान असंच करून घे आणि याच्या पुढे सगळ्यांका सर्वेची दया करून हातापाया पुढे सांभाळून काम धंद्यात त्यांची विडापिडा दूर करून बरा करून आणि जय जय अगे पण तू पायात पड त्याशिवाय फोटो कसं काढणार? हा बस गणपती बाप्पा. हे कोणचं आमच्या आवशीचं? तर आता ज्यांचं वंश होतं ते आजूबाजूच्या गौरींगा पाया पडू गेलेत. ही जी जुनी वंशी आहेत आमच्यासारख्यांची ती आता वंशे भरत आहेत आणि ते सगळे आता देवीच्या पुढ्यात ठेवतील हे अशा प्रकारे आणि मानवून घेतील. श्वेताचा वंशा तिथे ठेवलाय आणि आईचा वंशा आता आई भरते. तसे कोणाचो? या भागाची मंडळी बसली आहे त्यांचा वंसा बिवसा या सगळ्याशी काय घेणं त्यांना नाही. तुमचं झालं लग्न? तुमचं लग्न झालं? तुमचं झालं ना? ठीक आहे. चारात काय नाही अजून. पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी तू त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे तुम्ही दोघं एकत्र. तू 4 वर्ष हा नाही 4 वर्ष टिकत. चॅलेंज आहे आपला हा 4 वर्ष नाही बघ हा 4 वर्ष टिकला ना गणू तुमच्या वंशाक मी दाढी काढून येतलंय. अर्धी की पुरी 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 अर्धी कशी ॲडायच काय मी काय इलेक्शनला उभा आहे. तर गौरीच्या वंशात पाया पडू गेलेली मंडळी आता पावसात ना भिजत 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 येतात. दादा काय वहिनीच्या कानात सांगता गपचूप यावा रे भूक लागली. नैवेद्यात आज काय काय शेता? वरण भात आहे, वाटाण्याची भाजी आहे, पडवळची भाजी आहे, वडे आहेत आणि शेवयांची खीर आहे. खीर बाकी खीरच झाली आज. खाते रे जाऊ. हा किती लिटर दुधाची? 5. ओके चला नैवेद्य काढूया. साहिलच्या आईने ते 7 वाड्या काढल्यात तशा आपल्याला 7 वाड्या काढायला. सगळ्यांनी वाड्या ठेवल्या आहेत. सगळ्यांनी नावं घेऊन गाठ सोडलेले आहेत. तू घे नाव. तू तर घे आधी. अरे काय या नाव घेऊ क्लास तर हर्षद एखादा घे पटकन. नाही वहिनी तुमका नाव घे एक नाव बाहेर बाहेर जेव्हा संसाराच्या देवाऱ्यातून उजळतो नंददीप समाधानाचा. हर्षदरावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते सर्वांचा. वा वा थोड्या कन्फ्युज होता पण ठीक आहे. आमची काय गेली आमची वहिनी नाव घ्यावा. धीर आणि जाव माझे हौशी, धीर आणि जाव माझे हौशी, अक्षरावांचं नाव घेते गौरीच्या दिवशी. हो वहिनी वहिनी नाव घ्या नाव.
कपाळी कुंकू हिरवा सोडा हाती प्रथमेश रावांचं नाव घेते ओसा सणाच्या दिवशी. हाती आणि दिवशी जरा गळलं था पण आम्ही ऍडजस्ट केला. तू एक घे आता चल. देवरात उभा आहे माझा पंढरीचा विठू सावळा. देवरात उभा आहे माझा पंढरीचा विठू सावळा. प्रार्थनाचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. वा दादा हा येऊ दे एखादा सुभेदार नाही काय दादा वहिनी बघा आज पण नाही घेतला तर वहिनी कधी घेणार. हा हा चल हरकुळाच्या स्टेडियमवर खेळतो क्रिकेट. सोनालीला गोल पडली. कमॉन. एक दिवा एक वाती उज्ज्वला माझी जीवन साथी. अरे एक नंबर. आमच्या दादांना नाही घेतलं पण घेतला मी. ते काय क्रिकेट आणि विकेट काय हा सगळ्यांसमोर घ्यायचा. काय काका काका तुम्ही एक घ्या. तुम्ही एक नाव घ्या. तसं नाही एक उखाणा घ्या तुम्ही पण काकीसाठी उखाणा घ्या. एडिट मध्ये घालव अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरे हरे राम 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 हरे हरे मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की पावनादेवी माते की पांडव महाराज की सदा सर्वदा. पुढच्या वर्षी जोड्यान पाणी सोडा. हो काय लादलं बघ त्यानं सांगले ना बंदूक काढतोस तयार सांबर दाखवा फक्त. लक्ष असा असा नाही म्हटलं तू ती आता म्हणता असा. हा गणपती महाराज की इमानी विचारलं आपला फक्त तुळशीला मानून घेतात. अच्छा ओके आता तुळशी ओके. हे मंडळी श्वेताने खीर केलेली कशी आहे जरा टेस्ट करून सांगा रे. आपा खिरीची चव घे. खिरीची चव श्वेताने खीर केली ती कशी झाली सांग. बरी हा. तर आमची सगळी पुरुष मंडळी योग बसली आहेत. विठ्ठल जेव्हा मोबाईल हा 2 घेतल्या. आईला माका टाकून जोग बसले सगळे. साहिल पटेल काय कमाल बाबा तुझी कमाल. साई ए साई साहिल चुकीच आहे. माका टाकून आई टेस्ट करून सांगणार कशी झाली. आजी कशी आहे. एकदम भारी. भारी. आई कशी आहे. एक नंबर. तू वहिनीचं नाव बासुंदी ठेवलंस की काय. कोण इले पाहुणे कोण इले. हे पाणी आहे बिस्लेरी होती काय माहिती कडे भेटली ती. पाटील परिवार सहर्ष स्वागत. साई जा रे साई वाट बघू. कमॉन
पान आणतो मी, तुझा वाढायला जा. हा मी आलो. यार किती गोंधळ करतात रे या बायका. तर मंडळी सगळ्यांचं जेवण झालंय, अर्धा दिवस संपलाय. अर्धा दिवस आमचा कधी संपलाय तर संध्याकाळचे 4:30 पावणे 5 वाजता, आणि सगळी अशी निवांत पडली आहेत. आतमध्ये महिला मंडळ जेवतंय, पुरुष मंडळी. आता इथे आमची मीटिंग होईल. गेल्या 2 दिवसापूर्वी आपण हा बाथरूम ते घर असा लोड करून घेतला, कारण मातीचे पाय यायचे आणि लादी खराब होत होती. सो हळूहळू काय ना काय दरवर्षी डेव्हलपमेंट चालू असते. सगळं कुटुंब एकत्र आलं आहे, खूप छान वाटतंय. अजून तशी लहान लहान पोरं कोणाकडे नाही आहेत, कारण आमच्या पोरांची सगळ्यांची लग्न हळूहळू यंदा उशिराच झाली आहेत. म्हणजे टायमात वय होती तशी झाली नाहीत. पूर्वी लोक 20, 22, 23 करायचे. आम्ही 27, 28, 29, 30 अशा वयात लग्न केल्यामुळं अजून काय गोकुळवन तसा बारक्यांचा काही दिसत नाही. पण देवाकडे प्रार्थना लवकरात लवकर सगळ्यांची होऊन जाऊ दे, आणि सगळ्यांकडे एक एक तरी खेळान दे या मांडात. हीच गणपती बाप्पाकडे प्रार्थना. तुम्हाला सगळ्यांना देखील गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा, गौरी आईच्या खूप खूप शुभेच्छा. वौसा म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. हा बायो माका पुढच्या वर्षी दिसाल की नाही आधी टेन्शन येईल. बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काय करायचं पडेल, जाऊन चॅनल सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. भेटू उद्याच्या भागात. तुम्हाला टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सैन राहा.